Best trekking point near Mumbai location Karnala Fort. अंडर 300 रुपीज मध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रॅकिंग करू शकता आणि नियर बाय लोकेशन आहे मुंबईपासून पनवेलला. मिनिमम 3 किलोमीटर डिस्टन्स आहे ट्रॅकिंग करावं लागणार आहे आणि जवळपास 2 तास मला लागणार. करत असणारे मुंबई धावपळीमध्ये या ठिकाणी रमून खूपच एन्जॉय केला आणि खूप शांतता पक्षांसाठी आम्ही सकाळी 11:30 वाजता चालू केलं ट्रॅकिंग करायला आणि 2 वाजता वरती पोहोचलो. नंतर 1 तास तिथे थांबलो. नंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. हाय फ्रेंड्स, मी सुमुद्राने स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही पनवेल या ठिकाणी आलो आहे आणि पनवेलला कर्नाला अभयारण्य आहे, पक्षी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी आज भेट देण्यासाठी आलो आहे. तर आयुष्यामध्ये मनभर जगण्याची क्षणभर विश्रांतीची गरज होती, तर त्यासाठी आम्ही आज पनवेलला कर्नाला पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी आलो आहे, ट्रॅकिंगसाठी आलो आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कर्नाला पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी असं असेल तर नक्कीच या ठिकाणी येऊन भेट दे. तर मी वसई पनवेल ही मेमो पकडली आणि पनवेलला जाण्यासाठी निघालो. वसईवरून 7 वाजता ही पनवेल मेमो आहे आणि पनवेलला आमचे सगळे फ्रेंड्स सगळे भेटणार होते आणि आम्ही ठरवल्या टाईमप्रमाणे 9 वाजता या ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं आणि सर्वजण आम्ही एकत्र तिथे जमलो तिथे या ठिकाणी पनवेल या स्टेशनवरती. या ठिकाणून तुम्हाला कर्नाला पक्षी अभयारण्यात जाण्यासाठी रिक्षा किंवा फोर व्हीलर भाड्याने मिळते. तर आम्ही रिक्षा पकडली. 300 रुपये आमचं फेअर होतं. या ठिकाणी पोहोचण्यासाठी 12 किलोमीटर डिस्टन्स होती. आम्हाला 25 ते 30 मिनटं लागली. तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेरच काउंटर आहे. त्या ठिकाणी प्रवेश शुल्क आहे, 50 रुपीज पर पर्सन आहे. तर ते चार्जेस पे केले आणि पुढे पोलीस सिक्युरिटी आहे. त्या ठिकाणी आपले बॅगेज चेक केले आहेत आणि नंतर आतमध्ये सोडलं जातं. या ठिकाणी फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांची नावे आणि मॅप होता. त्यामुळे तुम्हाला जायला पण तुम्हाला बरं पडेल या मॅपद्वारे. आणि इथे वॉशरूम आहे ते खूप क्लीन आहे, त्यामुळे या ठिकाणी ती पण व्यवस्था केलेली आहे. बघितलं तर या मोठ्या पक्षी अभयारण्य आहे, त्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला असे प्राणी पिंजऱ्यामध्ये ठेवले होते. ते ससा होता, मोर होता, पॅरोट होता आणि समोरच तिथे कॅन्टीन आहे. पण ते कॅन्टीन टायमिंग 10 वाजता आहे. सकाळी 10 वाजता ओपन होतं, पण आमच्या त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या दिवशी 10:30 वाजता ते आले, त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ झाला आणि ते आम्ही नाश्ता केला आणि नंतर आम्ही ट्रॅकिंग सुरुवात केली. आम्हाला 11:30 वाजता नाश्ता करून आम्ही निघालो ट्रॅकिंग करायला. ते नाश्ता होता खूपच सुंदर होता. बडोली पद्धतीचं नाश्ता होता, त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावरती ताव मारला आणि पुढे आम्ही ट्रॅकिंग करायला निघालो. आणि जाताना इथूनच आपल्याला पाण्याची बॉटल घ्यावी लागते, कारण 2 तासाचा टाईम लागतो आपल्याला ट्रॅकिंग करायला आणि 3 किलोमीटर डिस्टन्स आहे, त्यामुळे पाण्याची बॉटल पण मी इथूनच कॅरी करायला. तर आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. हा रोड आहे, ट्रॅकिंगच आहे. सगळे सवंग आहे, ते सगळे चालू आहे.
एक्सायटेड होतो, कारण आम्ही भरपूर दिवसानंतर आम्ही ट्रॅकिंग करत होतो सर्वजण. आणि जसं हळूहळू वरती जात होतो तसं आपल्याला ट्रॅक किती लांब होता तो आम्हाला समजत होता. आणि खूपच असा दगड रस्ता असा थोडासा डोंगरामध्ये असल्यामुळे कसा चिखल आहे, त्यामुळे तुम्ही शूज कॅरी करा, कारण चप्पल किंवा सॅन्डल तिथून स्लिप होण्याची शक्यता जास्त आहे. आणि रस्ता पण एवढा चांगला नाही आहे चढण्यासाठी. ट्रॅकिंग करताना असे प्रत्येक झाडांवरती असे ठरवलं लावले, त्यामुळे तुम्हाला चालण्यासाठी सहज शक्य होईल, कारण तुम्हाला इकडे नेटवर्क नाही आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे एरोच्या साहाय्याने तुम्ही पोटपर्यंत जाऊ शकता. तर आता आपण ट्रॅकला सुरुवात केलो आणि आम्ही सगळेजण इथे बसलो, थोडे सगळेजण दमले आहेत. नाश्ता ब्रेकफास्ट आताच केला आम्ही आणि ट्रॅकिंग सुरुवात केलं. मिनिमम मला 2 तास तरी लागतील ट्रॅकिंग करायला, कारण जवळपास 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि तो एकदम धोंड्यातून दगडातून आहे. तर चला तर मग आपण ट्रॅकिंगपर्यंत पोहोचूया कसं कसं. चल यार, come on man, boys, come on, let's go. Come on, Akshay. ए यार, कितना थकते हो तुम लोग, हाथ मत करो. तर आता आम्ही कर्नाळा फोर्ट जवळ आलो आणि कर्नाळा फोर्ट समोरच आहे. खूपच चढायचं आहे. कर्नाळा किल्ला ट्रेक हा सोपा व मध्यम ट्रेक मानला जातो. हा किल्ला देवगिरी यादव 1248 ते 1318 आणि तुगलक शासक 1318 ते 1347 यांच्या काळात म्हणजे 1400 वर्षापूर्वी बांधला गेला असावा असे सांगण्यात येते.
पनवेल ट्रॅकिंग करूया. कर्नाला फोर्टला आहे तरी आपण ट्रॅकिंग करतोय. तर इथे वाटतंय सो आता आम्ही कर्नाला फोर्ट जवळ आलो आणि आमचे सगळे फ्रेंड सर्कल आहेत ते तिकडे आम्ही एन्जॉय करतोय. खूप मस्त वाटतंय या ठिकाणी येऊन आणि खूपच सुंदर आहे आणि आज जरा पाऊस पण कमी होता त्यामुळे आम्हाला चढायला पण खूप इझी झालं. आता आम्ही खाली उतरतोय. आता 2 वाजले. आम्ही 12:30 वाजता चढायला चालू केलं ट्रेकिंग करायला आणि आम्ही 2 वाजता इकडे या ट्रेक कर्नाला फोर्ट जवळ पोहोचलो आहे आणि खूप सुंदर फोर्ट आहे आणि जवळच आहे पनवेलपासून. Something so